धरणातून विसर्ग करताना पुणेकरांना आता 2 तास अधिसूचना मिळणार आहेत। ही बातमी अतिशय महत्त्वाची यासाठी आहे कारण गेल्या वर्षी पुणे शहरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती। यामध्ये सिंहगड रोड परिसरात असणाऱ्या एकता नगरमध्ये अनेक नागरिकांच्या घरात पाणी गेलं होतं। यासोबतच शिवणे, डेक्कन, कॅन्टोन्मेंट या भागांमध्ये सुद्धा पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती। पण हे झालं होतं कशामुळे? तर धरणातून पाण्याचा विसर्ग केला गेला आणि याबद्दलची माहिती इथल्या नागरिकांपर्यंत पोहोचली नाही। यावर्षी मात्र धरणातून विसर्ग करताना पुणेकरांना 2 तास अधिसूचना मिळणार आहे। पुणे शहरात ज्या ज्या भागात धोका आहे त्या भागांमध्ये कायमस्वरूपी भोंगे बसवले जाणार आहेत। यासोबतच पुणे महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षाकडून नागरिकांना वेळेवर इशारा सुद्धा दिला जाणार आहे। यावर्षी मान्सून लवकर येण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आहे। धरणातून किती पाणी सोडल्यावर कोणत्या भागांमध्ये परिणाम होईल याचा सविस्तर डेटा पुणे महानगरपालिकेला देण्यात आला। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झालेलं आहे, पण नागरिकांनीही तितकंच सतर्क राहणं महत्त्वाचं आहे। ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।